नमस्कार मित्रांनो, मी विनोद. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाडीबीटी या आपल्या सरकारच्या पोर्टलवर प्री मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी प्रत्येक शाळेला रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपल्या शाळेतील जे विद्यार्थी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांचे अर्ज या पोर्टलवर भरता येणार आहे. आज आपण शाळेचे लॉग इन आणि रजिस्ट्रेशन कसे करावे याची संपूर्ण माहिती लाईव्ह जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम प्री मॅट्रिक IT.org या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अप्लिकंट लॉग इन हिअर असा इंटरफेस दिसेल. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक शाळेला बाय डिफॉल्ट युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असतो. युजर आयडीचा फॉर्मॅट हा अशा प्रकारे आहे. प्री मतलब PRE_SE27 हा आपला शाळेचा युडाइस कोड ची सुरुवात असते. 27 पासून तुम्ही तुमच्या शाळेचा युडाइस कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर अंडरस्कोर प्रिन्सिपल हा असं टाईप करून घ्यायचा आहे. कुठे? युजर आयडी मध्ये, म्हणजे युजर नेम मध्ये pre_SE कॅपिटल मध्ये 27 पासून तुमचा युडाइस कोड असेल. एसी नंतर 27 पासून तुमचा युडाइस कोड असेल तो टाईप करून घ्या. त्याच्यानंतर अंडरस्कोर प्रिन्सिपलचा पी कॅपिटल नंतर सर्व स्मॉल असतील आणि बाय डिफॉल्ट तुमचा युजर पासवर्ड असेल pass@123 काय असेल pass@123 तो तुम्ही टाईप करून घ्या. नंतर कॅप्चा कोड टाईप करून घ्या कॅपिटल मध्ये आणि नंतर लॉग इन हिअर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. सर्वप्रथम पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या एचएमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. तुमच्या एचएमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे आणि खाली आधार कार्डला संलग्न असलेला किंवा लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, कारण त्याच नंबरवर पासवर्ड ओटीपी जनरेट होणार आहे. सर्वप्रथम आपण आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर एचएमचा टाकून घेऊया. त्याच्यानंतर पासवर्ड जो तुम्हाला टाकायचा असेल, आवडीचा असेल, तो पासवर्ड टाकून नंतर री एंटर करायचं आहे. नंतर गेट ओटीपी याच्या बटनवर क्लिक करून ओटीपी पाठवायची आहे. नंतर ओटीपी आल्यानंतर ती ओटीपी टाईप करून व्हेरीफाय ओटीपी फॉर आधार याच्या बटनवर क्लिक करून असं मेसेज तुम्हाला येईल. त्याच्यानंतर तुम्ही जो तुमचा युजर आयडी आहे तो तुम्हाला अगोदर टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केल्यानंतर तुम्ही आपल्या इच्छेनुसार जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड याकडे तुम्हाला टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. नंतर तुमचं असं इंटरफेस तुम्हाला दिसेल महाडीबीटीचं. त्याच्यानंतर स्कूल प्रोफाईल या टॅबवर तुम्हाला क्लिक करून तुमची माहिती भरायची आहे. स्कूल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शाळेची इन्फॉर्मेशन दिसेल, स्कूल इन्फॉर्मेशन दिसेल. त्यानंतर तुम्हाला युडाइस कोड ऑटोमॅटिक फिल झालेला दिसेल. स्कूल नेम ऑटोमॅटिक येईल. स्कूल मॅनेजमेंट तुम्ही युडाइस मध्ये जो टाकला आहे तो तुम्हाला दिसेल. नंतर स्कूल सब मॅनेजमेंट पण तुम्हाला तुम्ही युडाइस पोर्टलवर जे टाकलंय ते दिसेल. त्यानंतर स्टेट पण तिथूनच येईल, डिस्ट्रिक्ट, तालुका. नंतर आपल्याला विलेज सिलेक्ट करायचं आहे. विलेज सिलेक्ट केल्यानंतर स्कूल ऍड्रेस ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्कूल ईमेल आयडी टाकायचा आहे. स्कूल ईमेल आयडी नंतर स्कूल कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला स्कूलचा बोर्ड निवडायचा आहे. बोर्ड मध्ये आपण स्टेट बोर्ड निवडूया आणि ई स्कूल अंडर मध्ये आपल्याला अदर निवडायचं आहे. आणि स्कूल कॅटेगरी जे तुमची असेल ते ऑटोमॅटिक पोर्टल वरून घेतली जाईल. इज मिलिटरीला नो करा. त्यानंतर इज ITI ला नो करायचं आहे. नंतर तुम्हाला प्रिन्सिपलचं पूर्ण नाव लिहायचं आहे. प्रिन्सिपलचं पूर्ण नाव लिहायचं इथे आणि तुम्हाला ईमेल आयडी ही प्रिन्सिपलची किंवा शाळेची टाकायची आहे. त्याच्यावर तुम्हाला ओटीपी जाईल. त्याच्यानंतर
तुमच्या शाळेत जर क्लर्क नसेल तर तुम्ही ऍज स्कूल प्रिन्सिपल इज सेम क्लर्क याच्यावर क्लिक करून तुम्ही फक्त प्रिन्सिपलची माहिती टाकू शकता. आमच्या शाळेमध्ये क्लर्क असल्यामुळे मी क्लर्कची माहिती भरत आहे. तिथे क्लर्कचा मोबाईल नंबर फिल केलेला आहे आणि त्यांची आयडी पण फिल केलेली आहे आणि त्याच आयडी आणि मोबाईल नंबरवर ओटीपी जातो. HMच्या ईमेल आयडी वर मी ओटीपी पाठवलेला आहे आणि तो ओटीपी मी फिल केलेला आहे आणि व्हेरीफाय केलेला आहे. नंतर सरांच्या मी मोबाईल नंबरवर ओटीपी टाकलेला आहे आणि तो ओटीपी आल्यानंतर मी इन्सर्ट करून त्याला व्हेरीफाय केलेला आहे. त्याच्यानंतर मी क्लर्कच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवलेला आहे आणि तो ओटीपी इन्सर्ट करून व्हेरीफाय केलेला आहे. नंतर क्लर्कच्या ईमेल आयडी वर मी ओटीपी पाठवलेला आहे आणि ओटीपी मी इन्सर्ट करून त्याला व्हेरीफाय केलेला आहे. या प्रकारे मी सर्व ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह वर क्लिक करून घ्या. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळेचं प्रोफाईल अपडेट झालेलं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. या प्रकारे तुम्हाला तुमचं अपडेट झालेलं दिसेल आणि डॅशबोर्डवर तुमच्या पोर्टलवर जे विद्यार्थी संख्या असेल ते तुम्हाला या पोर्टलवर उपलब्ध. पुढील व्हिडिओत आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म कसा भरावा हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.